Hello everyone. In this video we are going to learn the 6th lesson of English. The name of the lesson is The King and the Nightingale. Raja आणि Nightingale. Nightingale is the name of a bird. पक्षाचं नाव आहे. Okay. For that open page number 59 of your textbook. At first we will see the warm up. Take the things that you like to listen to, then tell your class about them. आता खाली काही पिक्चर्स दिसत आहे आणि त्या पिक्चर्समध्ये काय आहे, काही साऊंड सांगितलेले आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला ते लिसन करायचे आहे. लिसन करायचे आहे मीन्स यू हॅव टू हिअर इट. तुम्हाला ते ऐकायचे आहे आणि क्लासला सांगायचं आहे की तुम्हाला त्यातला कोणता आवाज आवडलेला आहे. ओके, लेट अस सी द साऊंड. म्युझिक प्लेइंग ऑन रेडिओ. रेडिओवर जे म्युझिक प्ले करता तुम्ही सॉंग्स वगैरे, ते तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. ओके. देन सेकंड वन इज साऊंड ऑफ थंडर. म्हणजे जेव्हा पाऊस असतो तेव्हा काय होते, आकाशामध्ये ढग जमा होतात आणि विजा कडकडतात. त्याचा आवाज तुम्हाला आवडतो का? आवडत असेल तर टिक करायचं. ओके. देन थर्ड वन इज द साऊंड ऑफ द सी वेव्स. समुद्रांच्या लाटांचा आवाज, तो आवडत असेल तर त्याला टिक करायचं. अँड आफ्टर दॅट साऊंड ऑफ बर्ड चिरपिंग. किंवा जे पक्षी आहेत ते किलबिलाट करतात, चिवचिवाट करतात, ते तुम्हाला आवडत असेल तर त्याला टिक करायचं आहे. आणि नंतर आपल्या घरच्यांना सांगायचं आहे की तुम्हाला कोणता साऊंड आवडतो आणि का आवडतो. ओके. नाऊ लेट अस स्टार्ट द स्टोरी. आज आपल्याला एक स्टोरी बघायची आहे छान. त्या स्टोरीमध्ये एक किंग आहे आणि नाईटिंगेल आहे. ओके. आता किंग म्हणजे कोण? तर किंग मीन्स अ मॅन हू रूल्स अ कंट्री. असा मॅन जो एका कंट्रीवर काय करतो, राज्य करतो, त्याला काय म्हणतात, किंग. ओके. चला आता स्टार्ट करूया आपण. अ किंग इन अ चायना लिव्ह इन अ ब्युटिफुल पॅलेस. इन द फॉरेस्ट बिहाइंड द पॅलेस लिव्ह अ स्मॉल नाईटिंगेल. इट सॅंग्स व्हेरी स्वीटली. नाऊ सी हिअर. फर्स्ट वर्ड किंग. किंग म्हणजे काय, आपण आधीच पाहिलेलं आहे, आपण परत एकदा बघून घेऊया. अ किंग मीन्स अ मॅन हू रूल्स अ कंट्री. असा व्यक्ती जो एका देशावर काय करतो, राज्य करतो. तर हा जो किंग होता, कुठचा किंग आहे? व्हॉट इज द नेम ऑफ हिज कंट्री? हिज कंट्री नेम इज चायना. हा जो किंग आहे तो चायनाचा आहे. चायना कशाचं नेम आहे? कंट्रीचं नेम आहे, म्हणजे देशाचं नेम आहे. ओके. आणि तो कुठे राहत होता? वेअर डिड ही लिव्ह? ही लिव्ह इन अ ब्युटिफुल पॅलेस. एका ब्युटिफुल पॅलेसमध्ये तो राहत होता. नाऊ व्हॉट डू यू मीन बाय पॅलेस? पॅलेस मीन्स, इथे बघा पिक्चर दिसत आहे तुम्हाला व्होकॅब्युलरीमध्ये, अ व्हेरी लार्ज हाऊस वेअर अ किंग ऑर द क्वीन लिव्ज. एक खूप मोठं घर, आलिशान असं घर, जिथं किंग आणि क्वीन आणि त्यांचे जे चिल्ड्रन असतात ते तिथे राहतात. ओके. व्हेरी ब्युटिफुल हाऊस. सो इन द फॉरेस्ट बिहाइंड द पॅलेस लिव्ड अ स्मॉल नाईटिंगेल. आणि त्या पॅलेसच्या मागे काय होतं? देअर वॉज अ बिग फॉरेस्ट. आणि त्या फॉरेस्टमध्ये कोण राहत होतं? अ नाईटिंगेल. नाईटिंगेल म्हणजे काय? इट इज अ नेम ऑफ अ बर्ड. एका पक्षाचं नाव आहे जो काय करतो, गाणं म्हणतो. नाईटिंगेल मीन्स अ स्मॉल ब्राऊन बर्ड दॅट सिंग्स ब्युटिफुली. ओके. इट सॅंग्स व्हेरी स्वीटली. आणि तो कसं गाणं म्हणायचा? व्हेरी स्वीटली. एकदम मधुर आवाजात किंवा गोड आवाजात ती नाईटिंगेल जो बर्ड होता तो गाणं म्हणायचा. ओके. द किंग टोल्ड हिज पीपल टू ब्रिंग द नाईटिंगेल टू द पॅलेस. आणि किंगला त्या नाईटिंगेलचं गाणं जे आहे ते इतकं आवडलं, त्यांनी आपले जे सोल्जर्स होते त्यांना ऑर्डर दिली की जा आणि त्या नाईटिंगेलला कुठे घेऊन या? आपल्या पॅलेसमध्ये घेऊन या, म्हणजे राजवाड्यात घेऊन या. कशासाठी बरं? कारण त्याला तिचा गाणं ऐकायचं होतं. ओके. ही वॉन्टेड टू लिसन द सॉन्ग ऑफ द नाईटिंगेल. प्लीज सिंग अ सॉन्ग फॉर मी लिटल बर्ड ही सेड. आणि जेव्हा नाईटिंगेलला त्याच्या पॅलेसमध्ये आणल्यानंतर किंगनी त्याला नाईटिंगेलला काय रिक्वेस्ट केली? प्लीज सिंग अ सॉन्ग फॉर मी. माझ्यासाठी प्लीज एक गाणं म्हण. अँड लिटिल बर्ड ही सेड. तो म्हणाला की प्लीज माझ्यासाठी एक गाणं म्हण. देन सी हिअर. द नाईटिंगेल सॅंग अ स्वीट सॉन्ग. आणि जो नाईटिंगेल होता त्यांनी किंगची जी ऑर्डर आहे ती फॉलो केली, कारण किंगची जी ऑर्डर असते ती सर्वांनाच ऐकावी लागते. आणि दॅट्स वाय द बर्ड सॅंग अ स्वीट सॉन्ग. त्यांनी छानसं सॉन्ग म्हटलं. द किंग लाईक हर स्वीट सॉन्ग व्हेरी मच. अँड द किंग ऑल्सो लाईक दॅट सॉन्ग व्हेरी मच. म्हणजे किंगला ते जे गाणं आहे ते काय झालं? आवडलं. ओके. सॉन्ग व्हेरी मच, खूप आवडलं. सो ही केप्ट द नाईटिंगेल इन द पॅलेस. आणि मग किंगनी काय ठरवलं की ही जी नाईटिंगेल आहे त्याला आपण कुठे ठेवायचं? पॅलेसमध्येच ठेवायचं. आणि तिथेच ठेवून दिलं. म्हणजे तिला फॉरेस्टमध्ये जाण्याची परमिशन दिली का परत नाईटिंगेलला? नो.
एव्हरी डे द नाइटिंगेल सॅंग टू द किंग अँड द पीपल. आणि नंतर पॅलेसमध्ये राहिल्यानंतर रोज नाइटिंगेलचं काम काय होतं, द नाइटिंगेल हॅज टू सिंग अ सॉन्ग फॉर द किंग अँड फॉर द पीपल. ती लोकांसाठी आणि राजासाठी रोज गाणं म्हणायचा तो बर्ड. दे क्लॅप विथ द जॉय. आणि जेव्हा ते सॉन्ग ऐकायचे सर्वजण, तर सर्वजण काय करायचे, क्लॅप. क्लॅप मीन्स व्हॉट, क्लॅप मीन्स हिट युअर हँड्स टुगेदर टू मेक नॉईज. म्हणजे आपले जे हँड्स आहेत ते एकमेकांवर काय करणे, हिट करणे. तुम्ही प्रोग्राममध्ये वगैरे करता ना क्लॅपिंग, दॅट इज द क्लॅप. आणि सगळे क्लॅप करायचे. ओके. सो एव्हरीवन वॉज हॅपी. आता नाइटिंगेल बर्ड पॅलेसमध्ये आल्यामुळे सर्वजण हॅपी होते. हॅपी मीन्स आनंदी होते. ओके. वन डे समवन सेंट अ व्हेरी प्रिटी टॉय नाइटिंगेल टू द किंग, इट कुड सिंग स्वीटली. पण एक दिवस काय झालं, कोणीतरी राजाला एक प्रिटी काय पाठवलं, गिफ्ट पाठवलं. आणि त्याच्यामध्ये काय पाठवलं, प्रिटी मीन्स ब्युटिफुल और लवली, टॉय नाइटिंगेल. आणि एक टॉय पाठवलं. आणि जे काय होतं, इट इज अ टॉय ऑफ अ नाइटिंगेल टू द किंग. इट कुड सिंग स्वीटली. आणि तो जो टॉय होता त्याची क्वालिटी काय होती की तो जो टॉय होता त्याला की दिल्यानंतर तो काय करायचा, सिंगिंग करायचा. ओके. जस्ट लाईक अ नाइटिंगेल. एव्हरीवन लव्ह द टॉय नाइटिंगेल. दे मेड इट सिंग अगेन अँड अगेन. आणि हे जे टॉय नाइटिंगेल होतं त्याचं जे गाणं आहे ते सर्वांना आवडायला लागलं. आणि सगळेजण त्याचं जे गाणं होते ते काय करत होते, दे यूज टू लिसन इट अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा ते ऐकायचे. दे फॉरगेट द रिअल नाइटिंगेल. आणि त्या टॉय नाइटिंगेलचं गाणं ऐकता ऐकता काय झालं, जी रिअल नाइटिंगेल होती, फॉरेस्टमधून आणलेला जो बर्ड होता, त्याला सगळेजण काय झाले, दे फॉरगेट ऑल अबाउट दॅट नाइटिंगेल. फॉरगेट म्हणजे काय, विसरून गेले. सी वॉज सॅड अँड फ्ल्यू बॅक टू द फॉरेस्ट. आणि मग याचा इफेक्ट काय झाला, याचा परिणाम काय झाला, जी आधीचा जो बर्ड होता, जो फॉरेस्टमधून आणलेला होता नाइटिंगेल, ती काय झाली, सी बिकेम व्हेरी सॅड. आणि तिला वाटलं की अरे आता आपल्याला कोणीच विचारत नाही, नो बडी लिसन टू माय सॉन्ग, माझं गाणं कोणीच ऐकत नाही. अँड दॅट्स वाय सी बिकेम सॅड. आणि ती काय झाली, सॅड झाली. आणि नंतर काय केलं तिनं, व्हॉट डज दॅट नाइटिंगेल डीड, सी वॉज सॅड अँड फ्ल्यू बॅक टू द फॉरेस्ट. अँड सी फ्ल्यू बॅक टू द फॉरेस्ट. आणि ती फॉरेस्टमध्ये परत उडून गेली, कारण तिचं सॉन्ग कोणी ऐकत नव्हतं. देन वन डे द टॉय नाइटिंगेल ब्रोक. आणि नंतर काही दिवसांनी काय झालं, एक दिवस ते जे टॉय नाइटिंगेल जी आणली होती खेळणं, ते काय झालं, इट ब्रोक डाऊन. ब्रोक इज द पास्ट टेन्स ऑफ ब्रेक, म्हणजे तुटून गेलं. इट कुड नॉट सिंग एनी मोर. आणि आता ते बिलकुल गाणं म्हणत नव्हतं. द किंग वॉज व्हेरी सॅड, ही फेल इल. आणि आपल्याला माहित आहे, एखादं खेळणं आपण आणलं टॉय आणि ते जर फुटलं की परत ते वर्क करत नाही. तसंच या टॉय नाइटिंगेलचं पण तसंच झालं. आणि ते काही आता गाणं म्हणत नव्हतं. आणि मग काय झालं, जो राजा होता, किंग बिकेम व्हेरी सॅड. राजा सॅड झाला. सॅड मीन्स व्हॉट, अनहॅपी, तो दुःखी झाला. ही फेल इल. आणि म्हणून तो आजारी पण पडला. ओके. इल मीन्स काय, आजारी. वन डे ॲज ही ले इन अ बेड, ही हर्ड द रिअल नाइटिंगेल सॉन्ग ॲट हिज विंडो. आणि एक दिवस असाच तो त्याच्या बेडमध्ये झोपून होता. इथे पिक्चर दिसत आहे तुम्हाला. ओके. आणि इतक्यात त्याला काय झालं, ही हर्ड द रिअल नाइटिंगेल सॉन्ग. जे रिअल नाइटिंगेल होता जो बर्ड, त्याचं सॉन्ग त्याला ऐकायला आलं विंडोमधून. विंडो मीन्स व्हॉट, खिडकी. हिअर यू कॅन सी द विंडो. ओके. ही वॉज हॅपी अँड गॉट वेल. आणि जसं त्यांनी त्या नाइटिंगेलचं गाणं ऐकलं तसा तो काय झाला, ही बिकेम व्हेरी व्हेरी हॅपी. म्हणजे त्याला खूप आनंद झाला. अँड ही ऑल्सो गॉट वेल. आणि त्याची तब्येत पण चांगली झाली. अँड ही सेड थँक्यू लिटिल नाइटिंगेल, ही सेड. आणि तो म्हणाला, त्या बर्डला काय म्हणाला त्यांनी, थँक्यू म्हटलं. ही एक्सप्रेस हिज ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द बर्ड. म्हणजे त्यांनी त्या बर्डचे आभार मानले की त्याने त्याच्यासाठी सॉन्ग म्हटलं. प्लीज कम अँड सिंग फॉर मी एव्हरी डे. आणि आणखीन काय रिक्वेस्ट केली किंगनी बर्डला, की प्लीज कम अँड सिंग फॉर मी एव्हरी डे. प्लीज रोज येत जा आणि माझ्यासाठी आणि आपल्या राज्यातले सगळेजण आहे मीन्स सर्वांसाठी एव्हरी डे म्हणजे काय, दररोज येत जा आणि गाणं म्हणत जा. The bird promised to come and sing for the king every day. Now promise means what? Promise means telling somebody that you will do or not do something. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रॉमिस करणं म्हणजे काय, त्याला सांगणं की आपण एखादी गोष्ट करणार किंवा नाही करणार. तर बर्डनी काय प्रॉमिस केलं किंगला, दॅट
टू कम अँड सिंग फॉर द किंग एव्हरी डे. तो रोज तिथे येणार आणि किंगसाठी काय म्हणणार, सॉन्ग म्हणणार. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की जे रिअल आहे ते रिअलच असतं आणि जो टॉय नायटिंगेल होता त्याचा काही यूज झाला का किंगला? नो. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट we should care for the living things and also care for them. Okay, this is the message of the story.